नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, अधिक महिन्यात स्वामींच्या नित्यसेवा या पोथीतून हे स्तोत्र नक्की वाचा. तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो, 17 मे 2026 पासून अधिक महिना सुरू झालेला आहे. हा अधिक महिना जून महिन्यात 14 जून या दिवशी संपणार आहे. एकूण संपूर्ण एक महिना आपल्याला वेळ मिळतो या अधिक महिन्यात. हा महिना खूप पवित्र, पावन, शुद्ध आणि सगळ्यात मोठा महिना मानला जातो. अगदी 3 वर्षानंतर हा अधिक महिना येत असतो. हा महिना विष्णू देवाला समर्पित आहे. याला पुरुषोत्तम महिना, पुरुषोत्तम मास सुद्धा म्हणतात. या महिन्यात पूजाविधी, धार्मिक कार्यक्रम, दान, धर्म, सेवा, उपासना असे विविध गोष्टी आपण करू शकतो. असं म्हटलं जातं की आपण जेही शुभ, चांगलं कर्म, कामं, पूजापाठ, धार्मिक कामं करू त्याचे 100 पट अधिक फळ आपल्याला मिळतात. म्हणून आपण प्रत्येक गोष्ट ही शुभ आणि चांगली करावी, चांगले विचार ठेवावे, शुद्ध राहावं. नॉनव्हेज, मांसाहार या महिन्यात करू नये. या अधिक महिन्यात तुम्ही हा व्हिडिओ जेव्हाही बघत असाल, तुम्हाला अधिक महिन्यामध्ये जेवढेही दिवस मिळतील, 8, 10, 15, 20 जेवढेही दिवस मिळतील तेवढे दिवस तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी देवघरासमोर बसून तुमच्याकडे जर नित्यसेवा ही पोथी असेल तर त्या पोथीमधून तुम्हाला हे स्तोत्र वाचायचं आहे. आणि पोथी नसेल तर पोथी घेता आली तर घ्यावी, नाहीतर ऑनलाईन गुगलवर तुम्ही हे स्तोत्र सर्च करू शकतात. हे स्तोत्र कोणतं आहे तर हे स्तोत्र आहे पुरुष सूक्त. पुरुष सूक्त मराठीमध्ये आणि संस्कृतमध्ये दोन्ही नित्यसेवा या पोथीत दिलेला आहे. तुम्हाला संस्कृत वाचता येत असेल, वाचू शकत असाल तर संस्कृत वाचा, नाहीतर मराठी वाचलं तरी काय हरकत नाही. दोघींमधून कुठलंही वाचलं तरी लाभ सारखेच आहे. म्हणून संस्कृत किंवा मराठी यामध्ये कुठलाही भेदभाव न करता कुठलंही तुम्हाला जे सोपं जाईल ते वाचायचं आहे. पण पुरुष सूक्त अधिक महिन्यात नक्की सगळ्यांनी वाचायचं आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.